ते सोशल मीडियावर एक स्क्रोल करताना हा एक व्हिडिओ समोर आला की एका विशिष्ट दलाच्या, म्हणजे मला कुठल्याही धर्माचं नाव नाही घ्यायचंय, पण एका विशिष्ट दलाच्या आणि एका 3 वर्षाच्या मुलीवर त्यांनी अत्याचार केला आणि ती 7 दिवसांनी मृत्युमुखी पडली. खरं म्हणलं तर अशा नराधमांना आहे ना जागेवर गोळी घातली पाहिजे. हा जो माझा प्रत्यक्ष एक बाप म्हणून मला कसं वाटतं. पण कुठंतरी आहे ना ह्या भारताचा जो अनुभव आहे, सो एक फुलनदेवी नावाची मुलगी होती एका गावामध्ये, जिच्यावर तिथल्या उच्चवर्णीय लोकांनी बलात्कार केला आणि तिने कालांतराने त्यांना असं लाईनीत उभं करून असं 22 जणांना काहीतरी तिने गोळ्या घातल्या. ती नंतर ती नक्षली झाली वगैरे काय असेल, तिने त्याच्या गोष्टीची शिक्षा घेतली. पण रणसिंग राणा म्हणून असं काही एक व्यक्तिमत्व आहे, त्यांनी तिला गोळ्या घातल्या. गोळ्या घातल्याच्या नंतर त्याला तुरुंगवास झाली, जन्मठेपेची शिक्षा झाली. पण जशी सरकार बदलली तशी 2016 मध्ये तो जामिनावर अजूनही बाहेर आहे आणि एक राजकारणामध्ये चांगला हे. तर ह्या भारताची परिस्थिती आहे. इथे न्याय भेटणार नाही, न्याय भेटू शकत. इथली सरकार, सत्ता आणि न्याय प्रणाली ही कमकुवत आहे. मला काय वाटतं नक्कीच कमेंट मध्ये सांगा.